तुझ्या हाताला झालेली जखम खोटी आहे? अरे मी का करल असं? तू काय करायचं बाकी ठेवलंयस? दिग्रसकरांच्या घराचा आकडा बनवून ठेवलाय तुम्ही? नाही नाही मोठ्या बाई. नाही म्हणजे अगं हिनच त्रास दिला ना तुला. त्रास? असं का म्हणताय तुम्ही? मला असं नाही म्हणायचंय. म्हणजे ना तुम्हा सगळ्यांचा काहीतरी गैरसमज झालाय. अगं मग नेमकं काय म्हणायचंय तुला? आई अहो, मी चुलीत लाकडं टाकायला गेले होते ना, तर इंद्रायणी ते पटकन मागून धावत आल्या आणि खूप मोठा अपघात टळला हो. म्हणजे माझा पदरनं पेट घेणार होता. त्या आल्या म्हणून वाचले मी. ते सगळं विझवता विझवता माझ्या हाताला चटका लागला. हो ना इंद्रायणी ताई? अहो सांगा ना तुम्ही. इंदू, अगं मग तू नाही का म्हणालीस? हा आई, आता इंद्रायणी ताईंनाही गैरसमज झाला असेल ना. आणि इंद्रायणी ताई कधीच स्वतःचं कौतुक करत नाही, हो ना? थँक्यू सो मच इंद्रायणी ताई. आज तुम्ही नसतात ना तर काय झालं असतं माझ्यासोबत देवालाच माहिती. जीव वाचवलाय तुम्ही माझा. थँक्यू. आज सोडून दिलं तुला. आज माझा मूडच नव्हता ग. पण ह्या सगळ्यांनी तुला सोलून काढलं असतं याची मी व्यवस्थित काळजी घेतली असती. हा, माझ्याशी पंगा घेऊ नकोस, कळलं? ते वाळवीचं वगैरे सगळं झालं ठीक आहे, पण अजूनही बाबांच्या पोथीचं काय? पोथी अजूनही मिळालेली नाहीच आहे. बाप रे. आता काळजी करू नका महाराज, पोथी सुरक्षित आहे. अशी कशी सुरक्षित राहील? अख्ख्या घराला इथं वाळवी लागली. पोथी तर घरातच आहे ना, मग ती कशी सुरक्षित राहणार आहे? वाळवी लागलीये पण पोथी घरातच नाही. पोथी घरात नाहीये? अगं पण मग आहे कुठं पोथी? सुरक्षित ठिकाणी.
महाराज, ही तुमची साधना, तुमचा विश्वास, तुमचा देव आणि तुमची अतूट श्रद्धा आहे बघा. तुम्ही आयुष्यभर ही संपत्ती जपली आणि तिचं रक्षण करणं मला माझी सगळ्यात मोठी जबाबदारी वाटते. इंदू, बाबांनी दिलेला हा आशीर्वादच माझ्या जगण्याचा खरा आधार आहे. का सांगता येणार नाही, पण मला ही पोथी विठुराया चरणी ठेवावीशी वाटली. अगं विठुरायानीच तुला ही सद्बुद्धी दिलीये बाळा. विठुराया, पाठी राखा. महाराज, दिग्रसकरांची ही संपत्ती अक्षय आहे, कारण चांगल्या गोष्टींचं रक्षण स्वतः विठुराया करतो. इंदू, अगं एवढी वाळवी लागली आणि त्यानं इतकं नुकसान झालं हे ऐकूनच माझी तंतरली आहे बघ. मी लगेच घरात पेस्ट कंट्रोल करून घेतलं, म्हणजे पुढे जाऊन रिस्क नको ना. इंदू, अगं कुठं लक्ष आहे तुझं? हे बघ, मेन माणसांचं कार्यकर्त्यांच्या बोलण्याकडे लक्ष असलं पाहिजे. बरं, तू एवढ्या अर्जंट मध्ये बोलून घेतलंस ते कशासाठी? काय बोलावून कसं बोलावं ना मला कळत नाहीये बघ पप्या. इंदू, तुझी चल बिचल, तुझी परिस्थिती दिसतीये माझ्या डोळ्यांना, पण जे आहे ना तुझ्या मनात ते येऊ दे बाहेर. पण तू हे बघ, अरे पण काय, फंट्या गँगचा लाईफ टाइम मेंबर आहे मी. भाऊ म्हणतेस ना मला, तर मग काही लपवायचं नाही. सांग, तू विश्वास ठेवणार असशील तर सांगते. नमनाला किती तेल लागतं? हा, तेलाचा भाव काय आहे माहिती का आपणास? हा, प्लीज मस्करी नको. ओके, मस्करी नाही. बघ, आहे मी, तू सांग, मी ऐकतो. पप्या, मला कायमच ती श्रीकला रॉंग मुलगी वाटत आली आहे बघ, दुष्ट. पण आता कळतंय की ती फक्त दुष्ट नाहीये, तिच्याकडं कसली तरी पावर आहे बघ. म्हणजे ते लहानपणी आपण पुस्तकात वाचायचो तसं का? म्हणजे एखादी पावर, जादू, सुपर पावर, ते तांत्रिक मांत्रिक असतात असं म्हणायचंय तुला? ते माहित नाही, पण तिच्याकडं कसली तरी ताकद आहे हे नक्की आहे. ताकद आहे म्हणे, हे असं नाही करायचा. तू काय म्हणली? मस्करी करायची नाही. हा? मग हे असं तू जोकिंग करणार का? मी आधीच सांगितलं होतं ना, विश्वास ठेवणार असशील तर बोलते. अगं पण हे असं अगं बिग काही नाही. पप्या बास, अरे कधीतरी समजून घ्या ना. मी बिनबुडाचं बोलते का कधी? ऐकून तर घ्या माझं. आदूला बोलायला गेले तर तो चिडत राहतो माझ्यावर, म्हणतो मी श्रीकलावर कायम डाऊट घेत राहते. अरे समजून घ्या ना मला, नीट ऐकून घ्या माझं. मला काहीही सांगायचं नाही आणि मी आता काहीच ऐकणार नाहीये, कळलं? मी जे जे काही करायचा प्रयत्न करते ना, ती इंद्रायणी मला मात देते हे ढळढळीत कळतंय मला. हे बघ श्रीकले, मला काही बघायचं वगैरे नाही आता. तुम्हाला कळतंय का, आपला सगळा प्लॅन फेल गेलाय, टोटल फेल. सगळं घराला वाळवी लागली होती. तरी त्या व्यंकटच्या बापाची पोथी तशीच्या तशी शाबूत आहे. अरे राहू दे ना शाबूत, काय फरक पडतो त्याने?
आणि काय आहे काय त्या पोथीमध्ये एवढं हं? आणि असंही आपण त्या दिग्रसकरांच्या घराचं केवढं मोठं नुकसान केलंय. त्यांचे डाग दागिने आपण लंपास केले. एवढा मोठा विजय हा आपला. हेच 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 कारण आहे बाबा. इतकी वर्ष दिग्रसकरांना तुम्ही हरवू शकला नाहीत ना, त्याचं हे कारण आहे. श्रीकला, मापात राहायचं आणि बापाशी मर्यादेतच बोलायचं. मग विचारांच्या मर्यादेचं पण करा काहीतरी आधी. हं? हे असं दागिने लंपास करणं आणि काय फर्निचर खराब होणं, कागदपत्र खराब होणं, ह्या सगळ्यांनी ते फक्त फायनान्शियली वीक होणार आहे. हे नुकसान ना कधी भरून निघेल, पण ह्या सगळ्याचा त्या व्यंकट महाराज आणि इंद्रायणीवर काही परिणाम होणार आहे का? नाही ना. आज जर ती पोथी नष्ट झाली असती ना, तर तो व्यंकट मेंटली अनस्टेबल झाला असता, आयुष्यातून उठला असता तो. व्यंकट महाराज ढासळले हे पाहून त्या इंद्रायणीची सगळी शक्ती संपली असती आणि दिग्रसकरांना संपवणं हाच माझा मुख्य उद्देश आहे. मेन उद्देश चोरीचा नाहीच आहे अरे पप्या. शत्रूला दिग्रसकरांच्या मुळावरच घाव घालायचंय. ज्या दिवशी हे सगळं घडलं तेव्हा एका बाईला घरातून बाहेर पडताना पाहिलं मी. बाई, अगं पण ती श्रीकला होती हे कशावरून? मी सांगते म्हणून. इंदू, तू एवढ्या कॉन्फिडन्सने नको बोलू. हा, हे बघ, त्या श्रीकला वहिनींच्या घरी आपण धाड मारली, तोंडावर पडलोय आपण एकदा. आठवतंय ना तुला? ते कसं विसरू शकते रे मी. पण पप्या, मी माझ्या डोळ्यानं तिला दागिने ठेवताना बघितलं होतं. ती श्रीकला लई कारस्थानी. ही वाळवी सुद्धा तिनेच लावली असणार आहे. काय? अगं पण कशावरून? ती काळी गोळी तूच ठेवली होतीस ना ग? मला तर काहीच माहिती नाही इंद्रायणी ताई. काहीच माहिती नाही. माझ्या घराचं नुकसान करायचा विचार जरी केलास ना तर काय? इंदे, अगं माझं डोकं ना पार पार भंजाळून गेलंय बघ. ते लॉक झालंय म्हणतात ना, तसं झालंय. माझी पण परिस्थिती काही वेगळी नाहीये पप्या. व्यंकू महाराज म्हणतात तसं, सुष्ट दुष्ट, चांगल्याचा आणि वाईटाचा संघर्ष कायम चालू असतो. इंदे, म्हणजे मी अंधश्रद्धा वगैरे काही बोलत नाही आणि मी ते मानत पण नाही, पण या डाळीत नक्कीच काहीतरी काळ आहे. ती श्रीकला नक्की काहीतरी करते, पण असं काहीतरी करते जे सरळ सामान्य नाहीये. इंदू, पण तू हे सिद्ध कसं करणार आहेस? ते या क्षणी मला सांगता यायचं नाही, पण मला व्यंकू महाराजांची खूप काळजी वाटते रे. तिने तिचा पहिला घाव व्यंकू महाराजांच्या पोथीवर घातला आणि तो फसला. म्हणजे आता तिचं पुढचं टार्गेट नक्कीच व्यंकू महाराज आहेत. काय? तिला लवकरात लवकर सगळ्यांसमोर एक्सपोज करावंच लागणार आहे. तिच्या गेमचा दी एंड आता झालाच पाहिजे. दी एंड? इम्पॉसिबल. गोंधळाची अशी धूळ उडवेल ना की माझं लक्ष कोण आणि आघात कोणावर ते त्या इंद्रायणीलाच काय.
कोणालाच कळणार नाही. तू त्या वेंकू महाराजांवर वार करणार आणि ते तिला कळणार नाही हे? जे माझ्या जन्मदात्या बापालाच कळलं नाही ते तिला काय कळणार आहे? काय म्हणायचं काय तुला? मी व्यंकू महाराजांवर नाही, त्यांच्या एकुलत्या एक मुलावर वार करणार. श्रीकला, तो तुझ्या बाजूने आहे, शिवाय तुझा नवरा आहे. तू त्याच्यावर वार करून अप्रत्यक्षरित्या इंद्रायणीला स्ट्रॉंग करतेस. आपल्याला ज्यातलं कळत नाही ना त्याबद्दल बोलायचं नसतं. मला चांगलंच माहितीये मी काय करतेय ते. आणि फक्त गोपाळच नाही, ती इंद्रायणी सोडून अख्खं दिग्रसकर कुटुंब माझ्या मुठीत आहे. कळलं? गोपाळ माझा फक्त एंट्री पास होता. असो, रत्ना, आपल्याला अजून अर्क लागेल. अशा गोष्टी फुकट होत नाहीत श्रीकले. फुकट? प्रत्येक वेळी किंमत मोजलीये मी, आणि वेळच्या वेळी तुला पैसे दिलेत. पण यावेळेस जास्त लागेल. मिळतील. तुला हवी ती रक्कम मिळेल आणि योग्य वेळेत मिळेल. ओके? आलेच. एवढाच? आपल्याला भरपूर अर्क लागणार आहे. तयारी करा. ठीक आहे. हा अर्क म्हणजे झाडफूक तंत्रमंत्र नाहीये, औषध आहे. माझं शास्त्र आहे त्यामागे. पैशासाठी करते मी हे. बरं इंदू, अगं बराच वेळ झालाय, मी निघतो. काय उद्या तालुक्याला तहसील ऑफिसला जायचंय एकाला घेऊन. एक रिक्वेस्ट होती पप्प्या. अगं मेन माणसांनी रिक्वेस्ट नाही, अशी आज्ञा करायची असते. आज्ञा. बोला. तू जरा व्यंकू महाराजांसोबतच राहा, त्यांच्यावर लक्ष ठेव. इंदू, अगं ही सांगण्याची गोष्ट नाहीये. बरं मग मी एक काम करतो, तालुक्याचा प्लॅन आत्ताच कॅन्सल करतो. व्यंकू महाराजांच्या सोबत एकदम सावलीसारखा उभा राहतो मी. बघ पप्प्या दादा, कसे आहात तुम्ही? मी मजेत. तुम्ही कशा आहात? एकदम आनंदात. पप्या दादा, तुम्ही लोकांच्या मदतीला धावून जाताना हा तुमचा गुण फार आवडतो आम्हाला. हाडाचे कार्यकर्ते आम्ही. अहो आमचं कामच आहे ते. इंद्रायणी ताई, तुम्ही खूप म्हणजे खूप लकी आहात. अहो किती चांगली माणसं जोडलीत तुम्ही, घरातही बाहेरही. कसं जमतं हे सगळं तुम्हाला? हा नाही, मला ना तुमचं फार म्हणजे फार कौतुक वाटतं. कौतुक वाटतं? थँक्यू. पण तू इतक्या रात्रीची कुठून आलीस? मी शेळकेवाडीत रात्रीचा वर्ग घ्यायला सुरुवात केलीये ना. तुमच्याकडूनच सेवेचा वारसा घेतेय. अरे बापरे, फारच उशीर झालाय हो. लक्षच नव्हतं माझं. आई थांबल्या असतील जेवायच्या. तुम्हाला माहितीये पप्या दादा, मी आल्याशिवाय आई कधीच जेवत नाही. माझ्यासाठी थांबून राहतात. त्यांचं माझ्यावर किती प्रेम आहे हे तुम्हाला चांगलंच माहितीये ना इंद्रायणी ताई.
बरं येऊ मी हा भेटूया आता बाय भेटू या वाळवीमुळे तर माझं डोकं चक्रावून गेलं, सगळं गेलं. माझ्या चांगल्या चांगल्या साड्या गेल्या, पैसे गेले, नशीब ही खुर्ची नीट आहे म्हणून, आता याच्यावरती बसता सुद्धा आलं नसतं. माझे तर दुबईचे पैसे गेले, मोठे दुबईचे पैसे गेले, दुबईचं हे गेलं, दुबईचं ते गेलं, दुबईच्या साड्या गेल्या. काय नुसतं दुबई दुबई दुबई. बरं झालं गेलं ते, नसतं गेलं ना तर मीच आग लावून टाकली असती. तुझ्या ते दुबईच्या गप्पा मला नको सांगू. दुबईचं गेलं. ते एक लई महत्वाचं सांगायला आले होते तुम्हाला. सांगू का? सांग. चिडणार तर नाही ना तुम्ही? सांग म्हणलं ना. तू काय न सांगता जाणार आहेस? हसती काय? तोंड बंद कर. श्रीकला आहे ना? श्रीकला. श्रीकलाचं काय? हा हा तू आणि तुझी ती भाची दोघी जणी आपल्या श्रीकलाने हे केलं, श्रीकलाने ते केलं, श्रीकलाचं असं, श्रीकलाचं तसं. श्रीकलाविषयी सतत वाईट साईड बोलत राहायचं कशा? श्रीकलाविषयी काही बोलायचं नाही. पा तुझी इंद्रायणी माझी दुश्मन आणि इंद्रायणीची ती दुश्मन, म्हणून ती माझ्या टीम मध्ये. तिच्याविषयी काही बोलायचं नाही, आधीच सांगून ठेवते. करिश्मा विषयी? करिश्माविषयी बोलायचं? बोल, तुला कुणाविषयी तरी बोलायचंच आहे ना, बोल तिच्याविषयी. ते करिश्मानी बघितलं ती काय तू? ती कोण? कोणती? अगं ती कोणती? कोणती? तिनं काहीतरी कोणती? ते येंधळी. करिश्मा येंधळी आहे काय पण बोलते. ते चहा ठेवला होता करिश्मानी. तुम्हाला चहा पाहिजे होता ना, ते घेऊन आपल्या टीम मध्ये. ती कशाला काय करेन? कोणाविषयी बोलत होती? तिच्या मेंदूला काही वाळवी लागली की काय? वाळवी लागली की काय? बाबा अहो किती उशीर केलात आज. आत्ता तुमच्या रूम मध्ये तुमचं जेवणाचं ताट घेऊन येत होतं. अगं काय झालं, जरा अमृत अनुभव वाचत बसलो होतो. ते वाचता वाचता एवढा रंगून गेलो की किती उशीर झाला काही भानच उरलं नाही. पण बरं केलं की तुम्ही इथेच आलात जेवायला. बाबा मला पण एखादा अभंग शिकवा ना. मला पण इंद्रायणी ताईंसारखं खूप इंटरेस्ट आहे. बाबा तुमच्यासाठी ना एक सरप्राईज आहे. आता काय आहे? अरे वा, शिकरण. आई एकदा मला म्हणाल्या होत्या की तुम्हाला शिकरण खूप आवडतं, म्हणलं आज करावं. आणि तू ते अगदी पक्क लक्षात ठेवलेलं दिसतेस. आपल्या माणसांच्या सगळ्या गोष्टी मी कायम लक्षात ठेवते. बाबा हे शिकरण ना खूप स्पेशल आहे. स्पेशल? अगे शिकरण इतकाय दूध, केळं आणि साखर. तू काही वेगळं घातलंयस का आणखीन त्यात? हो, पण ते तुम्ही चाखल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. प्लीज टेस्ट करा ना. खरे खरे. ठीक आहे, खाऊन बघतो आम्ही. श्रीकलाने महाराजांच्या जेवणात नक्कीच काहीतरी मिसळले. महाराज थांबा.
आता काय झालं इंदू? ताई, ऑलरेडी बाबांना उशीर झालाय जेवायला. अजून उशीर नको, नाही तर त्यांना ऍसिडिटी होईल ना. त्याची काळजी नाही का मला? मग जेवू द्यात ना त्यांना. आज त्यांच्या आवडीचं शिकरण बनवलंय मी, हो ना बाबा? हो, दिसतंय मला. महाराज, जेवणा आधीची गोळी घेतली का? विसरलो बघ नेमकी. पण इंदू, मला काय वाटतंय आता राहू दे. जेवतो तसाच. एक दिवस नाही घेतली तर काही बिघडत नाही. भूक लागली मला. श्रीकला, बाबा म्हणतीस ना यांना? मग तुझ्या बाबांनी तब्येतीची हेळसांड केलेली आवडेल तुला? आवडेल का? नाही. नाही ना? माहितीये मला. मग जा आणि महाराजांची जेवणाआधीची गोळी घेऊन ये. जा. जातेस ना? जा, गोळी आण. बाबा, मी तुमची गोळी आणते. हा, आयमय महाराज, अहो तुम्हाला सांगायचंच राहिलं. आपला राया जेवायचं नावच घेत नाहीये. नारायणी ताईचं पण ऐकत नाहीये तो. मी बोलले, माझंही ऐकलं नाही. तुम्ही थोडस बोलता का? तुम्हाला घाबरतो ना तू. बघतो आता. राया सुद्धा ना. थांब. आणि मग आल्यावर निवांत जेवतो. विष नाहीये त्यात. इतक्या सहजासहजी कोणाची सुटका नाही होणार आहे. कसला आपला राया इंदू. मला येताना बघितलं आणि जो पळत सुटला. हातात काही सापडलंच नाही बघ माझ्या. चांगलाच दंगेखोर झालाय. बाबा, मी पण लहानपणी अशीच होते. हा, बरं, तुमच्या गोळ्या. जेवू का आता? श्रीकला, पोटभर जीव घाला तर तुझ्या बाबांना. पण महाराज, मला मान्य आहे श्रीकलानं हे शिकरण खूप प्रेमानं बनवलंय तुमच्यासाठी. पण एक वाटीपेक्षा जास्त खायचं नाही बरं का. एक चमचा पण नाही. बरं ठीक आहे. आता तरी जेवू का मी? बोला विठुराया शपथ. अगं बाई, विठुराया शपथ. वाढलंय तेवढंच खाईन. नाही ठीक आहे. करतो आता सुरुवात. गावातल्या घरोघरी जाऊन ना ग्रामसभेची माहिती दिली पाहिजे. किंवा गावातल्या मेन चौकात ना एक ग्रामसभेच्या माहितीचं मोठं होल्डिंगच लावलं गेलं पाहिजे.
आणि हा, ते इंदूने दिलेलं सजेशन पण बरोबर आहे की शाळेतल्या मुलांना बोलवून त्या सभास्थळी ग्रामगीता वाचून घेतली पाहिजे. त्या संभाचं पण इंदू, अगं तू गुंड संभा नाही का? मला असं सारखं वाटतंय की आपल्या गावातलंच कोणीतरी त्याला मदत करतंय, त्याला पाठपुरवणी करतंय, पण कोण आहे तेच माहिती नाही. त्याचं शिष्योत्तर मी लावूनच राहील. श्रीकला व्यंकू महाराजांचं काहीतरी बरं वाईट करायचा प्रयत्न करते नक्कीच. आणि अजून एक, मी आणि व्यंकू काका त्या संभाशी बोलायला जाणार आहे. बघू काही होतं का. इंदू, अगं तुझ्याशी बोलतोय मी महत्वाचं एवढं, कुठे लक्ष आहे? कसला विचार करतेस श्रीकला? नाही रे, नाही. ते बचत गट, उद्या बचत गटाची मीटिंग आहे ना, तर त्याचाच विचार करत होते. पण ते जाऊ दे, तू दुकानाचं काय म्हणत होत? दुकानाचं? अगं मी शाळेचं बोलत होतो इंदू, की मी आणि व्यंकू काका त्या संभाशी बोलायला जाणार आहे. मग मी पण येते. नाही नको, तू बचत गटाचं काम कर, मी आणि काका मॅनेज करून घे. बाप रे, कसं सगळं नीट नेटकं आणि व्यवस्थित मांडून ठेवलंय ना. आपला सगळा मामला पसारेवाला असतो. हे सगळं असं व्यवस्थित ठेवून श्रीकाला बिघडवणार वाटतं मला. चहा. बाप रे, याला काय म्हणावं आता? मनात चहाचा विचार आला आणि चहाचा कप समोर हजर. लग्नाचे फायदे म्हणालास तरी चालेल. तेवढा एकच फायदा नाहीये लग्नाचा. गोपाळ, वेळ काय आणि काय चाललंय तुझं? अगं, लग्न झालंय आता आपलं. हो, पण तुझ्या पेशंट्सना ताटकळत ठेवण्याचं लायसन्स मिळालंय का तुला? नाही ना? जा ना वेळेवर क्लिनिकला. बिचारे तुझे पेशंट्स वाट पाहत असतील ना. डॉक्टरीन बाई, तुमच्या या पेशंटचं काय होणार मग? फाजीलपणा बंद करा. घे चहा पी. ठीक आहे. साखर कमी आहे. काय? मी 2 चमचे साखर टाकली होती, माझं लक्षात आहे. कमी. पिऊन बघ. चहा गोडच आहे. उगीच खोटं बोलतोयस. एका कपात जर चहा प्यायला तर प्रेम वाढतं म्हणतात. नवऱ्यासाठी स्पेशली बनवलेला चहा शेअर करायचा नसतो असंही म्हणतात. चहा पी गुपचूप. ठीक आहे, ठीक आहे. फक्कड चहा झाला. थँक्यू. हे औषध आज काम का करत नाहीये? गोपाळ, आज पीच कलरचा शर्ट घाल ना प्लीज. का ग? हा शर्ट तूच दिलायस ना? चांगला आहे की. म्हणजे आहे चांगला, पण पीच कलरचा ना तुझ्यावर खूप छान दिसतो म्हणून. ठीक आहे डॉक्टरीन बाई, घालतो. हा तर अजूनही नॉर्मलच वाटतोय.
रत्नाताईचं औषध काम करणार नाही हे शक्यच नाहीये. हळूहळू परिणाम होतोय. काय काय मी समोर असताना कोणाचा विचार करतेस एवढा? नाही, तुझाच विचार करत होते मी. हा मग ठीक आहे. गोपाळ, एक ऐकशील माझं? ऐकायची सवय नाहीये मला. मग आज एक काम करच. खाली जा आणि बाबांना भेट. आणि त्यांना भेटलास ना की त्यांना वाकून नमस्कार कर. आणि मग त्यांच्याशी खूप गोड बोल. बाबांना वाकून नमस्कार कर, त्यांच्याशी गोड बोल. करणार ना? व्हेरी गुड. ओ विसराळू सरपंच, काय? हे कोण घेऊन जाणार? ते काय आहे ना, तुला पाहिलं की सगळं विसरून जातो. मस्ती नको. अधू, ए अधू, व्यंकू काका, तू निघालायस का बाहेर? हो. हा, मी पण शेतावर निघालोय. मी असं करतो, शेतावरची माझी सगळी कामं झाली की मग तुला शाळेच्या इथे येऊन भेटतो. अरे काका, मग दगदग कशाला करत जातोस? पायी पायी नको जाऊस, मी तुला गाडीवर सोडून देतो. बर चाल. अधोक्षज, अरे माझ्या बाबांना मी सोडतो ना. तुला तुझी कामं असतील ना, तुला उशीर नको व्हायला. अरे गोपाळ, बाबा, तुम्ही कशाला चालत जाता? मी सोडतो ना तुम्हाला. हो, तू थांब, मी आलोच 2 मिनिटात. ठीक आहे, मलाही काम आहे. मी थांबतो तुमची वाट बघ. या तुम्ही. आलोच. हो. काय सांगताय? खरंच? म्हणजे विठुरायच पावलं म्हणायचं की? हो ना अगं, गोपाळ, आणि ते सुद्धा माझ्याशी एवढं चांगलं वागेल, बोलेल, ही आशाच मनात उरली नव्हती बघ माझ्या. अहो, असं काय म्हणताय हो? मुलगा आहे ना तो आपला. नाही म्हणजे मला मान्य आहे की तो थोडा तापट आहे, पण मनानं कधी वाईट नव्हतं बरं का गोपाळ. नाही, ते सगळं ठीक आहे, पण गेली कित्येक वर्ष गोपाळचं वागणं तितकंसं बरोबर नव्हतं, हेही खरंच आहे. जाऊ दे, पण जुन्या गोष्टी आता मागं टाकूयात. विठुरायानं शेवटी त्याला सद्बुद्धी दिली म्हणायची, आणि त्याच्या डोक्यात एकदाचा प्रकाश पडला. पण तू काही म्हण बर का, हा चांगला पायगुण त्या श्रीकलाचा आहे असं मानतो बघ. अगं, म्हणून तर गोपाळ आपल्या सगळ्यांशी एवढं चांगलं वागायला, बोलायला लागलाय. नाही, हे मात्र खरंय. विठुरायाची कृपा आपल्यावर अशीच कायम राहू दे. श्रीकला सारखी इतकी गुणी आणि चांगली पोरगी आपल्याला सून म्हणून मिळाली, हे आपल्या दोघांचं भाग्य आहे बघ. पर चला, मी निघतो. नाही, तो थांबलाय. त्याची इच्छा बदलण्याआधी त्याच्या बरोबर जातो. काय हो तुम्ही? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.
या दिग्रसकरांना आपल्या मुठीत ठेवणं किती सोपं आहे ना. जरा गोड वागलं की हे लोक भुलतात. गोड बोलून विष पाजलं तर हे विषही पितील. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी काकाजी, रामकृष्ण हरी दादा. बोला ना, काही काम होतं का? इंदुताई, ते तुला एक फार महत्वाची गोष्ट दाखवायची आहे. काय झालं? दाखवा ना. आज आमच्या सराफामध्ये नको, इथे नको, आपण दुसरीकडे जाऊन बोलूयात. तशी मी कामासाठी बाहेरच जात होते, पण हरकत नाही, आपल्या मंदिरात बसून बोलूयात की. हा? हो. या. सराफ लाईन मध्ये काही प्रॉब्लेम झालाय का? हो, दाखवतो. आओ, ही तर शकुंतला काकींच्या बांगड्यासारखी आहे. आओ, ही तर शकुंतला काकींच्या बांगड्यासारखी आहे. आओ, 100% ही काकींचीच बांगडी आहे. पण तुमच्याकडे कस काय आली? जेव्हा ही बांगडी विकायला आली ना आमच्याकडं, तेव्हाच लक्षात आलं की ही चोरीला गेले म्हणून. अहो, दिग्रसकर घरातले सर्व दागिने आमच्याच पिढीत तयार होतात ना. खरंय, पण कोण घेऊन आलं होतं? एक बाई आली होती. कशी दिसत होती? ते मला नाही सांगता येणार, कारण दुकानात मी नव्हतो. तर मी नसताना आमचा हा रमेशच दुकान सांभाळतो. दादा, कशी दिसत होती ती? चांगल्या घरातली वाटत होती. काही बोलली नाही, फक्त बांगड्या दिल्या, वजन केलं आणि पैसे घेऊन निघून गेली. मी दुकानात आल्यावर दागिने बघितले, तेव्हाच माझ्या लक्षात आलं की ही शकुंतला ताईची बांगडी आहे म्हणून. गोपाळच्या लग्नात मीच पॉलिश करून दिले होते ना सर्व दागिने. दादा, तुम्ही त्या बाईला परत बघितलं तर ओळखाल का? अहो, आमच्या रमेशने एकदा बघितलेला माणूस तो कधीच विसरत नाही हो. त्या रमेश दादांना श्रीकला समोरच नेते. त्यांनी जर तिला ओळखलं ना, झालं, श्रीकलाचं भांडच फुटलं. ठीक आहे, चला माझ्यासोबत. हो. या काकाजी, दादा या. दादा साहेब, तुम्ही इथं? हो. नमस्कार. माझ्याकडे काय काम काढलं? मोठ्या बाई, तुमच्याकडे नाही आलो, या तुमच्या सुनबाईकडे आलो. तुमच्याकडे काय काम? मोठ्या बाई, काकाजी आणि दादा आपल्या शाळेसाठी देणगी द्यायला आलेत. हिच्या शाळेच्या लाग बांधगडी हिला कशाला देणगी देताय? तुम्हाला देणगी द्यायचीच आहे ना. एवढे पैसे वरती आले असतील ना, तर हिच्या शाळेला देणगी देऊ नका. त्यापेक्षा मंदिर कमिटीला देणगी द्या. मोठ्या बाई, अहो, या शाळेनं गावातल्या विद्यार्थ्यांचं भविष्य घडणार आहे. गप घ्या, मला नको सांगू शाळेचं महत्व. येडी. दादा, काकाजी, नमस्कार.
मी दिग्रसकरांची दुसरी सून श्रीकला. तुम्ही प्लीज बसा ना. आणि ऍक्च्युली ही शाळा मी आणि इंद्रायणीताई मिळून चालवतो असं म्हणालात तरी चालेल. असं असं छान आहे. थँक्यू. चहा घ्या. कसल्या खाना खुना चालल्या त्यांच्या? काय सुरू काय? श्रीकला नव्हती तर मग ती दुसरी बाई ती कोण होती? रमेश दादानं तर श्रीकलाला क्लीन चिट दिली. मग ती दुसरी बाई कोण आहे जिने शकुंतला काकीची बांगडी विकली? शोधलं पाहिजे. ती एक हातात आली ना की मग श्रीकलाचं भांड फोडणं अवघड नाही. काय काय चाललंय? शेंगदाण्याच्या चिक्क्या करते. आदोक्षीला आवडतात ना. जे दिसतंय ते नको सांगू. मला सांग, ते दादासाहेब कशासाठी आले होते? काय बोलणं चाललं होतं तुमचं? अहो मोठ्या बाई, मी तिथं पण सांगितलं ना, ते देणगी द्यायला आले होते शाळेसाठी. मला येड्यात काढायचं नाही. हा, अजिबात नाही. मी पाहिलंय त्यांच्या नोकराशी तू काहीतरी खाना खुना करत बोलत होतीस श्रीकलाबद्दल. हा, खरं ना? अहो नाही मोठे बाई, असं काही नाही. गप. मला शेंड्या लावायचं काम करायचं नाही. खरं सांग. मोठे बाई तसं काही नाहीये. मी का करेल तसं? तुमचं काहीतरी गैरसमज होतोय बघा. तसं असेल तर चांगलंच आहे. उगाच त्या श्रीकलाच्या विरोधात काही काड्या करशील ना तर याद राख. अहो मोठे बाई तुम्ही गप. तू मला काही सांगायचं नाही. माझं फक्त ऐकायचं. जळकुटी झालीस, तिच्या बाबतीत काही चांगलं घडलं, तिच्या बाबतीत कोणी काही चांगलं बोललं तर लगेच वाईट वाटतंय तुला. पुन्हा तिच्या नादाला लागायचं नाही. नाहीतर तू आहेस आणि मी आहे. कोण कुठला तो सांभाळला आणि आपल्या शाळेच्या जागेवर कब्जा केला. हो ना, त्याला एकतर सामोपचाराची भाषा कळत नाही. सतत ते कोयत्याची धमकी देत राहतो. त्या दिवशी त्याला किती सांगायचा प्रयत्न केला पण तो काय ऐकत नाही. पण काय करणार ना, त्याचं इन्कमिंग बंद आहे सगळं. काही डोक्यातच घुसत नाही त्याच्या. मला तर वाटतं आपण त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे. मलाही तेच वाटतंय. नाही महाराज,
त्या संभाची खोड मोडली पाहिजे. 4 फटके बसले ना मग अक्कल येईल त्याला. नाही नाही, ऐका, आपण त्याला एक चान्स द्यायला पाहिजे. आपण एकदा बोलून बघू, तो समजतोय का, त्याला कळतंय का नाही. मग पोलिसांचा पर्याय आहेच आपल्याकडे ना. अगदी माझ्या मनातलं बोललास बघ अधोक्षेष्ठ. मी येतो त्याला समजवायला. अरे मग व्यंकू का हे तर बेस्ट होऊन जाईल. एकदा तू जर समजवला ना तर भले भले ऐकतात. एकदम बरोबर बोलले आदू महाराज. व्यंकू महाराजचं दगड पण ऐकतील. आपण तो संभा नाही ना ऐकायचा. हो महाराज, त्याला त्याच्या भाषेतच उत्तर द्यावं लागल. 2-4 फटकेत बसल्याशिवाय तो ऐकायचा नाही. हे बघा, प्रत्येक वेळेला भांडण करून मारामाऱ्या करून वाद घालून प्रश्न सुटत नाहीत. त्यांची पण काहीतरी बाजू असेल, अडचण असेल. जर त्यांच्याशी बोलून घेऊ, बोलून चर्चा करून जर प्रश्न सुटत असेल तर टोकाला कशाला जायचं. आपण असं करू, त्यांना जाऊन एकदा भेटू, बोलू आणि मग बघू पुढे काय होतंय ते. चला सर. गारटी गुणाची नाही आणि कुणाचं ऐकायचं तर नाहीच नाही. कोणाबद्दल बोलताय तुम्ही? आता कुणाबद्दल बोलणार आहे मी? इंदीबद्दल बोलती. श्रीकला आल्यापासून पाहते तिच्या विरुद्ध काही ना काहीतरी कट रचतच असते. हो ना. अहो, आम्ही बिंजे सरकार आहे, आम्हाला सगळ्यांचं सगळं समजतं. फक्त आहे ना, एक बाई दुसऱ्या बाई विरुद्ध कारस्थानं कशी करते ना तेच समजत नाही. हा आ? मला टोमने मारताय? नाही नाही सासूबाई, तुम्हाला कसा टोमना मारेन मी? एवढ्यात तामणगावला जायचा विचार नाही आहे आमचा. पण तुम्ही जर म्हणत असाल ना तर मग असेल तसं. असेल म्हणजे काय? तसंच आहे. नाही, आता तुम्ही म्हणताय तर तसंच असणार आहे, त्यात काही शंका नाही. सासूबाई, घरात चोरी झाली, घराला वाळवी लागली, त्याच्यामध्ये महत्वाचे कागदपत्र, तुमच्या साड्या, आमचे कपडे, आमची कष्टाची कमाई सगळं वाळवीनं खाल्लं. आणि हे सगळं नेमकं श्रीकला घरात आल्यापासूनच घडतंय. त्याला काय म्हणावं? काय म्हणावं? काय म्हणणार आहे मी? आणि काही म्हणायचंच असतं ना तर ते पोलीस आले होते ना त्याच दिवशी म्हणून टाकलं असतं ना. हे असले बिनबुडाचे प्रश्न कशाला विचारताय मला? त्यापेक्षा हिशोबाची वही काढा. अरे, हे बोलण्याच्या गडबडीत विसरूनच गेलो बघा. वाटलंच मला. तुम्ही ना काही कामाचं बोलतच नाही, काही काम करतच नाही. हे असले बेकार प्रश्न विचारत राहतात. त्यापेक्षा जा गोडकरांकडे जा आणि तिथनं हिशोबाची वही घेऊन या. ठीक आहे, जातो. निघा. या असं या माणसाचं काम धाम तर काही करत नाही, नुसतं काहीतरी फालतू बडबडत राहायचं, माझ्या डोक्यात किडे सोडून द्यायचे. हा, त्यांचे म्हणणं बरोबर आहे. श्रीकला आल्यापासून खरंच काही ना काहीतरी होतं. हे बघा, ही जमीन सरकारनं विठूच्या वाडीच्या शाळेसाठी दिलेली आहे. मंजूर केली आहे त्यांनी. आमच्या सगळ्यांच्या अडचणी वाढवून तुमच्या अडचणी कमी होणार नाहीत किंवा त्या सुटणारही नाही. आपण एकमेकांशी नीट बोलूयात. मला असं वाटतं हा प्रश्न आपण सामोपचारानं सोडवू शकतो. नाही सोडवायचा. इथे सामोपचाराचं दुकान चालणार नाही. इकडे झोपड्या आमच्या, त्याच्यामुळे ही जमीन आमची. हे बघा, हे कायद्याला धरून नाहीये. ए, तू नको सांगू कायद्याचं. हे झोपड्या आमच्या आहे, त्यामुळे ही जमीन आमची. तुम्ही चुकीचं बोलताय. ए,
सांबाला चुकीचं ठरवणारा तू कोण? ए घेऊन जा म्हातारला, हातपाय तोडून टाकाल याचे. ए सांबा, तू हात तर लावून दाखव, नाही तुझे हातपाय तोडले ना तर नावाचा अधोक्षज अंताची दिग्रस नाही. ए सरपंच, अधोक्षज शांत हो. आपण नीट समजावून सांगितलं तर त्यांना समजेल. ए आपल्याला काही समजायचं बिमजायचं नाही, आणि मी काय ऐकत नाही कोणाचं. ऐकून घ्यावं लागेल. तुम्ही तुमचा अधिकार नसताना सुद्धा त्या जमिनीवर झोपड्या बांधलाय. माझ्या बायकोने आणि आम्ही किती कष्टाने ही शाळेसाठी जमीन मिळवली माहिती, आणि ती जमीन तुम्ही बळकावायला निघालाय. अरे लाज वाटू द्या थोडी. आदू शांत राहा, जरा शांत. हे बघा, तुमची राहण्याच्या जागेची अडचण आहे, हरकत नाही. पंचायतीचं जे ऑफिस आहे त्याच्या शेजारच्या मैदानाच्या पलीकडे भरपूर मोकळी जागा आहे. शिवाय तिथं पाण्याचा नळ सुद्धा आहे, त्यामुळे पाण्याची सोय होईल. तुम्ही सगळे तिथं निवांत राहू शकता. तुम्ही काय म्हणताय, आमच्या झोपड्या हटवू? अहो पण पर्यायी व्यवस्था देऊ ना तुम्हाला. तुम्हाला काय वाटलं, तुम्ही असे तुकडे अंगावर फेकाल आणि आम्ही तुमच्या सेवेत राहू का? अरे तुला काय लेच्या पेच्या वाटलो का? जा, नाही खाली करा, जा. हाल. व्यंकू काका, ए चुपचाप निघायचा इकडून. हे संवाद तुझी एवढी हिंमत? अधोक्षज, अहो पण त्यांनी तुमच्यावर मारामारीला मारामारी हे उत्तर नाही. अहो महाराज, तुम्ही बघताय ना त्याने काय केलं. तुम्ही सगळ्यांनी आता थोडं शांत व्हा. यांना कसं उत्तर द्यायचं हे आपण शांतपणे ठरवूयात. बघू काय करायचं ते. निघूयात आत्ता. निघा. व्यंकू काका, आशाने का सोकावतो. तू जर मला थांबवलं नसतास ना, त्याला तिथंच कुठला असता मी. अधोक्षज, हिंसेपेक्षा अहिंसेची ताकद कायम मोठी असते, लक्षात ठेव. आणि मारामारी करून कधीच कुठला प्रश्न सुटत नाही, उलट तो जास्त चिघळतो. बरोबर आहे महाराज, त्यांना माहीतच नाही ते काय करतायत ते. त्या लोकांना माहित नाही ते काय करतायत, पण त्या संभाल नक्की माहिती तो काय करतोय ते. मी तर म्हणतो की आपण पोलिसांमध्ये तक्रार करू त्याची. एकदा का पोलिसांचे रट्टे बसले ना त्याला 3-4, शांत होऊन जाईल. एवढं टोकाला जायची गरजच नाहीये. मला असं वाटतं आपण वकिलांचा सल्ला घेतला पाहिजे. अहो, इंदूने किती कष्ट केलेत त्या शाळेसाठी, ते कष्ट असे वाया जाता कामा नये. हो ना, मी आणि इंद्रायणी ताई आम्ही दोघी त्या शाळेत शिकवतो ना. इंद्रायणी ताईंच्या खांद्याला खांद्या लावून मी मेहनत घेत असते. हो ना? नाही, बरोबर आहे तुझं, पण ती शाळा सुरू इंदूनच केली. अहो, तुम्ही आराम करा आता. आम्ही म्हणतो तसं आणि तसंच करायचं. अजिबात घाबरायचं नाही कुणाला. मोहितराव बोडके पाटलांच्या कृपा आशीर्वादानं फुकटात पदरात पडणार आहे जमीन, त्यामुळं अजिबात सोडायची नाही. पण दादा, सरपंच आणि गावची लोक गप्प बसतील मला असं वाटत नाही. हे गब्दुले, अरे लढ म्हणलं की लढायचं, शेंबड्या पोरासारखं रडायचं नाही.
तसं पण त्या लोकांना चांगलंच ओळखून येत आम्ही. काही झालं तरी जिरवायची आपल्याला त्यांची, आणि जिरलीच पाहिजे. लय त्रास झालाय आम्हाला त्यांच्यामुळं. अरे गावचे सरपंच होणार होतो आम्ही, नाही झालो त्यांच्यामुळं. आम्हाला चॅलेंज देऊन शाळा काढताय, कधीच होऊ देणार नाही, कधीच. त्यामुळं ती शाळेची जमीन तुमची, कायमची. व्यंकू महाराज, मला तुमच्याशी एका विषयावर बोलायचंय. अरे ह्या तर शकुंतला काकीच्या बांगड्या आहेत ना. इंदू अगं, तुला कुठे सापडली ही बांगडी? सांगते. फार महत्वाची गोष्ट दाखवायची आहे. दाखवा ना. नको, इथे नको, आपण दुसरीकडे जाऊन बोलूया. महाराज, जिने कुणी आपल्या कमाईवर हात मारलाय ना, तिला मी कधीच सोडणार नाही. अगं इंदू, पण ती बाई कोणी कळेल का? नाही, अजून तरी नाही. पण दादासाहेबांच्या पिढीवर ही बांगडी विकणारी बाई आहे ना, तिला सोडणारच नाही. ती सापडली ना, तिच्या मागचे सगळेच सापडते. आणि पोलीस पण तर मदत करतीलच ना आपली. अहो, तुम्ही आराम करा.